भाजीपाला पिकात सातत्य व कष्ट करण्याची धमक असेल तर शेतकरी भरपूर पैसे मिळवू शकतो। हे शिरूर तालुक्यातील सैनिकांचं गाव म्हणून ओळख असलेल्या सैनिक टाकळी येथील युवा शेतकऱ्यांना दाखवून दिले। महादेव पाटील या शेतकऱ्यानं शेतीमध्ये पहिल्यांदाच मिरचीचं पीक घेतलं। यासाठी पत्नी संध्या यांचं मोठं योगदान मिळालं। भाजीपाला पिकाचा कसलाही अनुभव नसताना सदर शेतकऱ्यानं इतकं उत्पन्न घेतलंय। उन्हाळ्याचे दिवस असल्यानं तीव्र उन्हापासून रोप जगेल की नाही याची देखील शंका होती, तरी त्यांनी धाडस करत भाजीपाला पिकाचा जुगार खेळला। त्याला यशाची झालर लाभली। त्यांनी मिरचीचे पिकाचं 30 गुंठ्यात 10 टन विक्रमी उत्पादन घेऊन तब्बल 5 लाख रुपये मिळवले। उन्हामुळे पीक कमी आणि दर जास्त असल्यानं फायदा झाला। यांनी 15 मार्चला 21-32 नामधारी जातीच्या एकूण 3500 मिरची रोपांची 30 गुंठ्यात लागवड केली। यासाठी तार काटे मल्चिंग पेपर हातरून रोपांची लागवड केली। लागवड करण्यापूर्वी त्यांनी शेतीची योग्य मशागत करून शेणखत घातलं। बांबूच्या काठीचा मांडव घालून मिरचीच्या रोपांची योग्य बांधणी करून घेतली। ठिबकद्वारे रोपांना पाणी खतं दिली आणि या ठिबकच्या माध्यमातून आळवणी खतं औषधं दिली। वेळोवेळी बारकाईनं रोगराईबद्दल कृषी सेवा संशोधन दुकानदारांचा सल्ला घेतला। त्यामुळे मिरची पिकाचा प्लॉट एकदम जोरात आला। प्रत्येक तोड्याला भरपूर माल निघाला। 30 गुंठ्यात सरासरी 10 टन उत्पादन घेतलं। त्यातून 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं। रोजगारी खते बियाणे यांचा खर्च वजा जाता निव्वळ 5 लाख रुपये नफा झाला। योग्य वेळी फवारण्या व खतं दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात मिरचीचं उत्पन्न मिळालं आणि अद्याप सुरूच आहे। निसर्गानं साथ दिल्यास आणखीन उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे। सैनिक टाकळी प्रतिनिधी मराठी एस न्यूज। महादेव भीमराव पाटील सैनिक टाकळीचा रहिवासी असून मी माझ्या 30 गुंठे क्षेत्रात रानात मिरची लागण करण्याचा निर्णय घेतला। 15 मार्चला मिरची लागण केली। नामदारी 21-32 जात आहे आणि मला पहिल्यांदा काहीच माहीत नव्हतं, म्हणजे कसं मल्चिंग हातरायचं किंवा कसं काय हे करायचं, ठिबक हे करायचं। तरीसुद्धा मी यात कमीत कमी 5-5.5 लाखाच्या पुढं नफा मिळवला यात। आणि मला मिरचीनं पहिल्यांदाच करायला हे भाजीपाला आणि यात मला भरघोस उत्पन्न दिलं आहे। आणि शेतकऱ्यांनी तरुण पिढीनं शेतीकडे वळून शासकीय ह्याच्यात कुठं गुंतून न राहण्यापेक्षा ह्यात शेतीत राहून पैसा मिळवणे हे मला चांगलं वाटते।